जय हिंद. मी रफिक खान. राष्ट्रीय पॅरा नेमबाजी स्पर्धेचा मी खेळाडू आहे. पॅरा टार्गेट शूटिंगचा अध्यक्ष पण आहे आणि दिव्यांगांबद्दल मी कामही करतो आणि समाजमध्ये जे काय जडणघडण होत आहे तर त्याच्याबद्दल पण आम्हाला जाणीव असतं. आज विशेष करून नसरापूरमध्ये जे घटनास्पद बाब घडलेली आहे त्याच्याबद्दल अत्यंत दुःख होतं. पण एक आज वृत्तपत्रामध्ये हे मला म्हणजे वाचून मला माहिती मिळाली की पुणे बार असोसिएशनच्या तर्फे त्या आरोपीचा वकीलपत्र कोणीही स्वीकारणार नाही अशी भूमिका पुणे बार असोसिएशनच्या तर्फे घेण्यात आलेली आहे. तर मी विशेष करून पुणे बार असोसिएशनच्या मनपूर्वक आभार प्रकट करण्यासाठी इथं शिवाजीनगर न्यायालयामध्ये आलेलो आहे. तर इथे बार असोसिएशनचे सगळे मेंबर्स आहे. मी मनापासून अत्यंत मनापासून त्यांना धन्यवाद करतो की अशाच प्रकारे जर आपण निर्णय घेतले तर याचा पुढेही असली घटनामध्ये फार म्हणजे कमी होणार आहे आणि आरोपीला पण माहीत पडेल की आपला केस कोणी घेणार नाही आहे. तर मी विनंती करतो की यापुढेही आपली भूमिका जर असली स्पष्ट आणि ठाम ठेवली की अशा प्रकारची जर घटना घडली तर कुठल्याही आरोपीला आपण वकीलपत्र घेणार नाही, जेणेकरून आरोपीला काही गुन्हा करण्यासाठी 100 वेळा तो विचार करणार की आपली केस कोणी घेणार नाही आहे. त्या अनुषंगाने या घटनेमध्ये आपल्याला आळा बसणार आणि आपला जे निर्णय आहे तो समाजाला आणि विशेष करून अख्ख्या भारताला एक चांगला संदेश देणार आहे की वकिलामध्ये पण माणुसकी असते, त्यांना पण समाजामध्ये जाणीव असते, जेणेकरून समाजामध्ये त्यांचं पण काही उत्तरदायित्व असतं. ते आज यांनी आपल्या उत्तरदायित्व फार सक्षमपणे त्यांनी पार पाडलेले आहे. मी सर्व दिव्यांग नागरिकांतर्फेही त्यांचा हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो या निर्णयाची. जय हिंद. धन्यवाद. आणि अध्यक्ष